वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार मंगलदास निकाळ जे आपल्यासोबत आहेत। आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। सर नमस्कार। नमस्ते। बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये आपण ही लढत लढत आहात। काय आपल्याला वाटतंय कशी ही लढत असणार आहे आणि कशा पद्धतीने आपण या पूर्णपणे रणधुमाळीला सामोरे जाणार आहात? बारामती विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी मला या ठिकाणी उमेदवारी जाहीर केलेली आहे। बारामती विधानसभेमध्ये लढाई लढत असताना या ठिकाणी आमची लढाई ही धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई आहे। प्रस्थापितांविरुद्ध सामान्यांची लढाई आहे। तुम्ही जर या विधानसभेमध्ये पाहिले गेलं तर या ठिकाणी प्रस्थापितांच्याच घरातील लोकांना या ठिकाणी तिकीटं दिलेले आहेत। इथं या ठिकाणी सर्वसामान्य लोकांचा विचार केला जात नाही अशी परिस्थिती या बारामतीमध्ये आहे। या विधानसभेच्या निवडणुकामध्ये कोणते महत्त्वाचे मुद्दे घेऊन तुम्ही सर्वसामान्य जनतेसमोर मत मागण्यासाठी जाणार आहात? आम्ही या ठिकाणी शिक्षणाचा विषय खूप मोठ्या प्रमाणात आहे। इथल्या सरकारी शाळा ज्या आहेत ते बंद पडायच्या अवस्थेमध्ये आहेत। या ठिकाणी सरकारी शाळांना कुठल्याही प्रकारचं अनुदान दिलं जात नाही। या सरकारी शाळांचा स्तर वाढवला जात नाही। या ठिकाणी असणाऱ्या प्रस्थापित लोकांची ज्या शाळा आहेत त्या शाळा मोठ्या केल्या जातात, त्या शाळेला अनुदान दिलं जातं आणि त्या शाळेमध्ये फी वाढवली जाते। त्यामुळं सर्वसामान्य कुटुंबातील लोक त्या ठिकाणी शिकू शकत नाहीत। त्यामुळं आम्ही इथल्या सरकारी शाळा असतील, सर्वसामान्य कुटुंबांसाठी ज्या शाळा आम्हाला सुधारता येतील त्या शाळा आम्ही सुधारवायचा प्रयत्न करणार आहे। त्याच पद्धतीनं या बारामती तालुक्यातील जी 40 गावं आहेत, ज्या गावांना आजपर्यंत ह्या लोकांनी 40 वर्ष सत्ता असताना देखील या 40 गावांना या ठिकाणी पाणी पुरवलेलं नाही, परंतु या ठिकाणी असणाऱ्या जे प्रस्थापित लोक आहेत त्यांच्या स्वतःच्या शेती प्लॉटला या ठिकाणी प्राधिकरणाच्या पाईपलाईनचे टाकून घेतलेलं आहे आणि त्या ठिकाणी पाणी पुरवलेलं आहे, परंतु 40 गावांना पाणी नाही आहे। तर आम्हाला सर्वात प्रथम त्या 40 गावांचा पाण्याचा प्रश्न या ठिकाणी सोडवायचा आहे। आणि दुसरा असा आमचा विषय आहे की या ठिकाणी बेरोजगारीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे। या ठिकाणी शासनाचे JR आहेत की बाबा 80% भूमिपुत्रांना कामाला घेतलं पाहिजे, पण या ठिकाणी असं काही होताना आपल्याला दिसत नाही। 80% भूमिपुत्र इथं कामाला नाही आहेत, बाहेरचे लोक इथं आणून कामाला घेतलेले आहेत, परंतु इथल्या भूमिपुत्रांना या ठिकाणी कामाला घेतलं जात नाही, त्यांना परमनंट केलं जात नाही। त्यांच्यासाठी आम्हाला लढायचं आहे। कंत्राट बेसवरती जी लोक या ठिकाणी कामाला घेतलेले आहेत त्यांना आम्हाला परमनंट करायचं आहे। त्या लोकांसाठी किमान वेतनाप्रमाणे पगार द्यायचा आहे। सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे समान काम समान वेतन, पण त्या पद्धतीने या ठिकाणी वेतन दिलं जात नाही। या ठिकाणी प्रस्थापितांच्याच जवळच्या लोकांना कॉन्ट्रॅक्ट देऊन तिथल्या कंत्राटदारावरती काम करणारे लोक असतील त्या लोकांचं शोषण केलं जातं, त्यांना PF दिला जात नाही। ह्या सर्व गोष्टींसाठी आम्हाला या ठिकाणी काम करायचं आहे। खूप मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीची टक्कर या बारामती तालुक्यामध्ये मी देणार आहे आणि लोकांचा प्रतिसाद देखील मला तशा पद्धतीनं चांगला आहे। लोक माझ्या पाठीशी त्या पद्धतीनं उभं राहणार आहेत। तुम्ही येणाऱ्या जो 23 तारखेचा निकाल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला समजूनच येईल की बाबा आमची ताकद किती आहे, आमचं पण अस्तित्व किती आहे आणि आम्ही पण इथल्या प्रस्थापित लोकांना टक्कर देऊ शकतो का नाही देऊ शकत हे तुम्हाला थोड्याच दिवसामध्ये समजणार आहे आणि त्या पद्धतीनं आमची लढाई देखील असणार आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये आमची ताकद वाढलेली आहे। वंचित बहुजन आघाडी इथल्या तळागाळातील लोकांसाठी काम करणारा पक्ष आहे। इथलं हे इलेक्शनच सोडा, पण इथल्या 5 वर्षामध्ये आम्ही इथल्या लोकांसाठी काम करत असतो। इथला मुस्लिम समाज असेल, ज्या मुस्लिम समाजावरती अनेक पद्धतीनं अन्याय अत्याचार होतो, हजरत टिपू सुलतान यांचे फोटो काढले जातात, त्यावेळेस लढायला कोण असतं तर आमच्यासारखा एक सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्ता असतो। इथल्या दलित समाजावरती जो अन्याय अत्याचार होतो त्यावेळेस लढायला कोण असतं तर आम्ही असतो, समजलं का? मग त्यामुळं इथल्या लोकांसाठी सर्वसामान्य कुटुंबातील लोकांसाठी आम्ही सातत्यानं काम केलेलं आहे। त्यामुळं लोक आम्हाला ॲक्सेप्ट करणार आहेत, आम्हाला मतदान करणार आहेत। त्यामुळं इथल्या धनदानग्यांच्या लोकांच्या पाठीमागं न जाता ती वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागं लोक येणार आहेत।